नमस्कार। आजचा हा माझा व्हिडिओ माझ्या सगळ्या मैत्रिणींसाठी आहे का तर त्या माझ्या सगळ्या मैत्रिणी सावित्रीच्या लेकी आहेत। हो, आज सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आपण सक्षमतेने उभे आहोत आणि त्या माय माऊलीला माझ्याकडून नमन आहे। आज सावित्रीबाई फुले यांनी पहिली शाळा काढली मुलींसाठी आणि आज त्यांच्यामुळेच आपण सगळे सक्षमतेने उभे आहोत। मुलींना छान शिक्षण मिळत आहे आणि त्यांनी जो म्हणतात ना वारसा हाती घेतलेला आहे, आपल्याला ज्यांना ज्यांना जमेल त्यांनी घेणं नक्कीच गरजेचं आहे। आज त्यांनी आपल्या समाजातील मुलींना शिकवण्यासाठी खूप त्यावेळेला कष्ट केले, म्हणजे खूप त्रास सहन केला त्यांनी। मुलींना घराच्या बाहेर जाऊ देत नव्हते। आज सावित्रीबाई फुलेंमुळे शाळा स्थापन झाल्या, मुलींना शिक्षणाच्या सवलती मिळाल्या आणि पालक मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठवू लागले। खरोखर त्या माय माऊलीमुळे आज आपण सगळे उभे आहोत। पण कधी कधी असं वाटतं की आपल्याला त्यांचा विसर पडला आहे का? पण तुम्ही का विसरता? ज्याप्रमाणे 31 साजरा करायला तुम्ही विसरत नाही, हॅपी न्यू इयर बोलायला तुम्ही विसरत नाही, त्याच माय माऊलीचा वाढदिवस हा 3 जानेवारीला आहे, म्हणजे त्यांची जयंती 3 जानेवारीला आहे। मग तुम्ही विसरता कसे? आणि आज मी खास त्या निमित्तानेच हा छानसा व्हिडिओ बनवत आहे आणि त्यांचीच एक म्हणजे कुणी रचलेली आहे मला माहित नाही, पण मला आवडली ती एक कविता जी सावित्रीबाई फुलेंसाठी त्यांच्या जयंतीसाठी आहे। तर ती कविता मी आज तुम्हाला वाचून दाखवत आहे। मला फार आवडली ती। ॲक्च्युली माझ्या मैत्रिणीने मला पाठवलं, शामलीने, आणि त्यामुळे मी आज तुमच्या समोर ती कविता बोलून दाखवत आहे। आय होप तुम्हाला सुद्धा ती कविता नक्कीच आवडेल। तर कविता ऐका तुम्ही। प्रथम शाळेची घंटा अहो तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली। पहिली उघडली मुलींची शाळा, तिने जागृत केला समाज सगळा। दिन दिनांची हो झाली ती माऊली, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली। ऐका ग साऱ्या भारताच्या नारी, सावित्रीबाई होती खंबीर नारी। तिनेच वाढवली हो महिलांची शान, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली। प्रथम शाळेची घंटा हो तिनेच वाजवली, साऱ्या भारतामध्ये हो कीर्ती तिनेच गाजवली। अतिशय सुंदर आणि त्यांना समर्पक अशी कविता आहे, जी मला आज तुमच्या समोर ही बोलून दाखवावीशी वाटली। तर ही कविता ज्यांनीही लिहिली असेल अप्रतिम आहे, प्रश्नच नाही। तर त्यांना सुद्धा माझ्याकडून थँक्यू की त्यांच्यामुळे आज मी माझ्या बऱ्याच मैत्रिणींपर्यंत ही कविता पोहोचवू शकत आहे। आणि खरोखर सावित्रीबाई फुलेंचा विसर तुम्ही कधीच पडून देऊ नका, कारण आज त्या मायमाऊलीमुळे आपण सगळे सक्षम आहोत आणि सगळ्या महिला सक्षमतेने अभ्यास करू शकत आहेत किंवा शाळा शिकू शकत आहेत मुली सुद्धा। तर खरोखर त्यांना विसरता कामा नये। तर पुढच्या वर्षी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त तुम्ही तुमच्याकडून स्वतः कविता बनवा किंवा त्यांच्यासाठी काहीतरी, आपल्या मुलांमध्ये सुद्धा त्यांच्याबद्दल जागरूकता पाहिजे। काय झालंय म्हणतात ना, 2-3 पिढ्या पहिल्यापर्यंत सगळं व्यवस्थित होतं, पण आताची जी पिढी चालू आहे ना, त्यांना या साऱ्या गोष्टींचा विसर पडला आहे। त्यांना वासुदेव काय असतो याचा विसर पडला आहे। म्हणजे थोडक्यात काय तर मराठी संस्कृती ही लोप पावत चाललेली आहे, पण तसे होऊ देऊ नका। तुम्ही तुमच्या लेकरांना आपल्या मराठी संस्कृतीबद्दल, आपले जे छान संत होऊन गेले ह्या सगळ्यांबद्दल माहिती देत राहा, जसजसं तुम्हाला कॅलेंडरमधून माहिती पडेल त्यानुसार तरी। आणि यामुळेच आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होणार आहे। फक्त पार्टीज करून किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाऊन म्हणजे म्हणतात ना, पार्टी हा तर शब्द आजकाल सर्रास सगळीकडे फेमस झालेला आहे। काय झालं की पार्टी करा, पण कधी हा विचार तुमच्या मनात येत नाही की आज सावित्रीबाई फुलेंची जयंती आहे, तर त्यानिमित्त मुलांना किंवा मुलींना एकत्र घेऊन आपण काहीतरी छान छोटे छोटे खेळ करू किंवा मुलींना त्यांच्याबद्दल जागरूकता त्यांच्या मनात निर्माण करू। असं नाही येत आजकाल। आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेला तर असं काय असेल ना, सावित्रीबाई फुलेंची जयंती, काही सण असू द्यात, काहीही
जयंती असू द्यात, पुण्यतिथी असू द्यात, त्यांच्याबद्दल वक्तृत्व स्पर्धा शाळेमध्ये व्हायच्या. आजकाल त्या स्पर्धा सुद्धा पूर्णपणे लोप पावत चाललेल्या आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या मुलांना समजणं खूप गरजेचं आहे. मी स्वतः BEd केलेलं आहे. मी स्वतः शिक्षिका म्हणजे पेशाने जरी नसली तरी आज माझ्याकडे डिग्री आहे आणि त्यामुळेच मी एवढी म्हणतात ना कॉन्फिडन्सली बोलू शकते. आणि मी जे शिक्षक होण्याचं जे म्हणतात ना मनामध्ये एक ध्येय होतं ना, ते कुठेतरी या मायमाऊलीमुळेच होतं. पण म्हणतात ना की मी डिग्री घेतली पण त्या मार्गावरती म्हणजे मला जाता आलं नाही, कारण मी ऑलरेडी ऑफिसला आहे आत्ता ऑफिसला. आणि पण काही गोष्टी असतात की त्यामुळे आपल्याला पुढे ती गोष्ट नाही करता येत. पण येस, भविष्यात जर कधीही मला जर असा जर माझ्याजवळ चान्स आला की मुलांना शिकवण्याचा, तर मी नक्कीच करेन. तसंही 10वी झाल्यानंतर मी जवळपास 4 ते 5 वर्ष घरी क्लासेस घेत होती. त्यामुळे मुलांशी बोलण्याची किंवा मुलांना कशा प्रकारे आपण कन्व्हिन्स करू शकतो, त्यांना शिकवू कशा प्रकारे शकतो, ही सगळी कला मला अवगत आहे. आणि ते फक्त या मायमाऊलीमुळे. म्हणजे कुठून जरी आपण निघालो तरी सगळीकडून या मायमाऊलीचेच मी आभार मानेन. आज माझ्या आईमुळे, माझ्या मम्मीमुळे मी आज एवढी शिकू शकली. आणि खरोखर घरच्यांचा सपोर्ट असेल, तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट असेल, तर नक्कीच तुम्ही खूप काही करू शकता. ॲक्च्युली घरचं काय होत होतं की तुम्हाला ही सगळ्यांना माहिती आहे की 18 वर्ष जेव्हा आपल्याला कंप्लीट होतात त्यावेळेला प्रत्येक म्हणतात ना नातेवाईकांची सुरुवात होते की काय एवढा शिकवत बसलाय मुलीला. अगदी माझ्या बाबतीतही बऱ्याच वेळा ह्या गोष्टी घडल्या. माझे आईवडील मला शिकवत होते, पण म्हणतात ना कुठेतरी नातेवाईकांच्या मनामध्ये किंवा बाहेरच्या आजूबाजूची जी लोक असतात त्यांच्या मनामध्ये कुठेतरी हे सारखं वाटायचं की काय हा एवढा शिकवत बसलाय, मुलीचं लग्न करून टाकायचं. आणि ह्या गोष्टी खूप वेळा माझ्या कानावर आल्या. पण माझे आईवडील खंबीर होते. माझ्या आईवडिलांना वाटत होतं की आपल्या लेकराने शिकावं, तिने तिच्या पायावरती उभं राहावं, म्हणून त्यांनी मला खरोखर शिकवलं आणि मला माझ्या पायावरती उभं केलं. त्यामुळे माझ्या मम्मीचे आणि माझ्या पप्पांचे सुद्धा आभारीच आहे मी, कारण आज त्यांच्यामुळे मी आहे या पदावर तुम्हाला दिसत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार हे सावित्रीबाई फुलेंचे, म्हणजेच त्या मायमाऊलीचे, कारण तिच्यामुळे आज सगळ्या मुलींना शिक्षणाच्या या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. तर माझे हे थोडेसे 4 शब्द तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि जर ही कविता मी जी तुम्हाला बोलून दाखवली कोणाची आहे ते माहीत नाही, पण ती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की कशी वाटली ते. आणि पुढच्या वर्षी 3 जानेवारी 2026ला सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करायला विसरू नका. तुमच्याकडून जेवढे तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही नक्कीच प्रयत्न करा. पुन्हा भेटूया नवीन छान छान व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.